तर मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। छेडछाड प्रकरणातील मास्टरमाइंड हा वेगळाच असल्याचं आता कळतंय। मास्टरमाइंड कोणीतरी वेगळाच असल्याचा पोलिसांना संशय आहे। छुपा हात कोणाचा आहे याचा पोलिसांकडनं सध्या शोध सुरू झालाय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणातली एक मोठी अपडेट। या छेडछाड प्रकरणी मास्टरमाइंड कोणीतरी वेगळाच आहे याचा पोलिसांना संशय आहे। त्यामुळे हा नेमका मास्टर माइंड कोण आहे याचा शोध सध्या सुरू झालेला आहे। हा नेमका छुपा हात कोणाचा आहे याचा पोलिसांकडनं सध्या शोध सुरू आहे। आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग सुद्धा त्या दिवशी लागलेला होता आणि आता त्यातली एक मोठी अपडेट समोर येते। या प्रकरणातील मास्टर माइंड वेगळाच असल्याचं आता पोलिसांना संशय आहे। त्यामुळे हा मास्टर माइंड नेमका कोण आहे, त्याचा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होतात। मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। मंगेश, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच सौरभ, खरं तर मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणी एक मोठी अपडेट जी आहे ती आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे। या प्रकरणामध्ये कोणीतरी मास्टरमाइंड वेगळाच असल्याचा संशय जो आहे तो पोलिसांना आहे। खरं तर संशयितांनी यासाठी जे आहे संशयितांना कोणी अपप्रेरणा दिलेली आहे का, असं देखील पोलिसांनी संशय या ठिकाणी व्यक्त केल्याचा माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्या दृष्टीने खरं तर आता पोलीस जे आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास करत आहेत। मात्र तिकडे पाहायला गेलं तर अद्यापही या प्रकरणातील 3 संशयित जे आहेत ते फरार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पियुष मोरे हे देखील अद्याप फरार आहे। यामध्ये पोलिसांनी जे आहे या संपूर्ण घटनेतील मुख्य संशयित अनिकेत भोई, अनुज पाटील व चेतन भोई या 3 जणांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काल त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। उद्या अर्थात 5 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देखील न्यायालयाने सुनावलेली आहे। या उद्या पुन्हा न्यायालयात त्यांना हजर केल्यानंतर या प्रकरणामध्ये त्या पोलीस चौकशांची काय याच्याचं निकष जे आहे ते समोर येत आहे। या पद्धतीने पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड कोणी वेगळा असल्याचा संशय जो आहे हा व्यक्त केला आहे। त्यामुळे आता या घटनेमध्ये जे आहे अजूनही संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। एकंदरीतच यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर या संपूर्ण घटनेमध्ये कुठेतरी राष्ट्रीय पाठबळ हे संशयितांच्या मागे असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे आणि त्याच अनुषंगाने आता नेमकं या घटनेमध्ये कोणता नेमका मास्टरमाइंड कोण असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच मंगेश, यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।